नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर बहुचर्चेत असलेली आपली बीएमसी भरती, ठीक आहे. तर बीएमसी भरतीमध्ये मी सुद्धा लढकलेला आहे. सो याच्यामध्ये अनुसूचित जातीमधून एससी कॅटेगरीमधून माझा सुद्धा पहिलाच नंबर आहे प्रतीक्षा यादीमध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिका 2024 ची भरती, ठीक आहे. जवळपास आपली एक्झाम झाली नोव्हेंबर नोव्हेंबर कधी 2024 सॉरी नोव्हेंबर 2024 मध्ये आपली एक्झाम झाली. ओके. आणि मग फेब्रुवारी मध्ये आपला निकाल लागला, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झाली, ठीक आहे. तर इथे दर 2 महिन्याला काय रिकॉल पडत असतो, ठीक आहे. जे पात्र विद्यार्थी आहेत किंवा पात्र डिस्क्वालिफाय आणि क्वालिफाय विद्यार्थी यांची एक लिस्ट लागत असते. त्याच्यानंतर मग मेडिकल मेमो येतो. तर अशी ही प्रोसेस सुरू असते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता याद्या भरपूर लागणार आहेत, पण आता कसं इलेक्शन असल्यामुळे त्यांना काम हे संथ गतीने झालेलं होतं, ठीक आहे. तर आता अलीकडेच आता जे मुलं होते पहिल्या यादीमध्ये, तर त्यांचं सगळं डीव्ही वगैरे होऊन मेडिकल वगैरे होऊन त्यांना जॉईनिंग मिळालेली आहे, ठीक आहे. तर ही जी प्रोसिजर आहे एनसीएल मुळे भरपूर वेळ लागत आहे. एससी एसटी ला जॉईनिंग लवकर मिळली. एससी एसटी ओपन त्यांचा काहीच मॅटर नव्हता. तर ओबीसी यांना काय एनसीएल मुळे खूप उशीर लागत आहे. ओके. बाकीचे कॅटेगरीज आहेत. ओके. इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणा, मग एसीबीसी, एनटी, एबीसीडी या सर्व प्रवर्गाला काय व्हीजीएनटी सर्वांना उशीर लागत आहे. कशामुळे? तर एनसीएल चा जो मुद्दा आहे हा, कारण की ते तलाठी कार्यालयापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत जातपर्यंत ती खूप लांब प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे आता कुठे पहिल्या यादीतील मुलांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर मग सेकंड लिस्ट. सेकंड लिस्टच्या मुलांना फक्त त्यांचा डीव्ही झालेला आहे. तर त्यांचं अजून मेडिकल बाकी आहे. त्यांचं एनसीएल व्हेरिफिकेशन बाकी आहे. जोपर्यंत त्यांचं एनसीएल व्हेरिफिकेशन होत नाही, ठीक आहे का, एनसीएल व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्यांची मेडिकल होणार नाही आणि त्यांना जॉईनिंग मिळणार नाही. ओके. तर अशी प्रोसिजर सुरू आहे. तर आता आपण हे जे आज गॅट कडून जे काही आलं आहे एम्पियर विभागाकडून भरती, याचे मुख्य जे आहेत ते कांबळे मॅडम आहेत. ओके. तर आज नोटिफिकेशन आलं ते आपण थोडक्यात वाचूया. सो कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन 2024 अंतर्गत सूचना पत्र 903 8/4/2025 अने प्रसिद्ध सामायिक गुणवत्ता यादी, ठीक आहे. 8/4/2004 रोजी काय हे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानंतर मग 14/11/2025 तात्पुरता निवड यादी क्रमांक 2 अन्वये प्रसिद्धी यादीतील खालील उमेदवारांचा अंतर्भाव आहे. वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळण्याची नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करिता खालील नमूद उमेदवारास सूचनापत्र एम्पेयर क्रमांक 6033 दिनांक 28/11/2025, त्यानंतर दिनांक 1/12/2025, त्यानंतर मग 11/12/2025, 19/1/2026 अन्वये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर काय झालं, तथापि सदर उमेदवार अनुपस्थित राहिले होते. सदर उमेदवारास पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. ओके. तर त्या सूचना काय आहेत आपण बघूया. दिनांक 29/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता जो स्थळ आहे आपला काय प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय 6वा मजला, इथेच कांबळे मॅडम असतात. तेच आपलं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम करतात. विस्तारित इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग 40001 इथे उपस्थित राहावे, ठीक आहे. जसं आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघतो तसं आपल्याला बीएमसी कार्यालय आहे. बीएमसी कार्यालयामध्ये जो गेट नंबर 7 आहे तिथून मग 6व्या मजल्यावर जाता येतं. ओके. सो ऑनलाईन अर्ज, परीक्षेचे प्रवेशपत्र, शैक्षणिक व अन्य मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहावे. तसेच यापूर्वी शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या नियुक्त्याने कार्यमुक्त केल्याचे पत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. ओके. दिव्यांग उमेदवारांनी शासन निर्णय क्रमांक 46, ठीक आहे, त्याच्या 14/9/2018 मधील निर्देशानुसारचे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणणे खूप आवश्यक आहे, ठीक आहे. 5/10/2021 अनुसार अपेंडिक्स 1, 2, 3, ठीक आहे, UDID कार्ड, लेखनीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या मूळ प्रती आणि स्वयंघोषणापत्रासह उपस्थित राहावे. त्यानंतर मग माजी सैनिक उमेदवार सोबत उमेदवारांबाबत शासन निर्णय 2014 आणि 3/6/2016 अन्वये
निर्देशित करण्यात आलेले स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. अंशकालीन पदवीधर उमेदवाराबाबत आता अंशकालीन उमेदवार यांच्यामुळे खूप इथं गडबड झालेली आहे. तर जे नवीन मुलं होते त्यांनी त्यांच्याकडे अंशकालीन पदवीधर हे सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्यांनी काय केलंय तर त्याच्यावर टिक केलाय. त्याच्यामुळे अंशकालीनच्या ज्या डुप्लिकेट जागा आहेत त्या भरपूर होण्यात आल्या आहेत आणि त्या जागा व्याकंट राहण्याच्या ऐवजी काय होत आहेत तर या प्रोसिजरमुळे खूप मुलांना अडचण येत आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरताना ही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. आता अलीकडेच BMC गट ची सुद्धा एक्झाम आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अंशकालीन पदवीधर हा निवडू नका. नाहीतर तुम्ही मग पदभरतीतून काय होईल बाद होऊ शकाल. ठीक आहे. त्याच्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि त्या जागा रिक्त असतात त्या जनरलला जातात. त्याच्यामुळे जनरलच्या मुलांना खूप अडचण येते. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. तर यावेळच्या BMC भरतीमध्ये अशी खूप गडबड झालेली आहे. ज्यांच्याकडे बृहमुंबई क्षेत्रातील काय म्हणतात त्याला पत्र नव्हते. कशाचे? प्रकल्पग्रस्त पत्र म्हणा, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त पत्र हे नव्हते, तरी अशा विद्यार्थ्यांनी काय फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क चांगले येऊन सुद्धा तुम्ही काय होऊ शकता या भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता. त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरणे आवश्यक आहे. ठीक आहे. सो अंशकालीन पदवीधर उमेदवाराबाबत शासन निर्णय परिपत्रक क्रमांक 1913 10/10/2013 नुसार रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून प्राप्त झालेले अनुभवावत मिळाले गुण प्रमाणपत्र नियुक्त्या वेळेस जमा करणे आवश्यक राहील. तसेच सेवा योजन कार्यालयाचे सध्या स्थितीमध्ये वैध असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्ती करिता सदर पदावरील 1 महिन्याचे वेतन. ठीक आहे. आता जे विद्यार्थी जॉईनिंग करणार आहेत, ठीक आहे, तर त्यांना 50,640 इतकी म्हणजे हा जो आहे आपला फर्स्ट पेमेंट असतो. BMCचा एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचा पेमेंट किती आहे तर 50,640 इतकी रक्कम आपल्याला महानगरपालिकेच्या तिजोरीत भरावी लागते. ओके. सो उमेदवारास नियोजित दिनांकास अपरिहार्य यथायोग्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास उमेदवारांनी या पत्राच्या दिनांकातून 10 दिवसाच्या आत किती 10 दिवसाच्या आत यथायोग्य कारण व आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरचे जे काही अर्ज येतील ते विचारात घेण्यात येणार नाही. तसेच यथायोग्य कारणास्तव विहित कालावधीत मुदतवाढीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ देण्याचा नाकारण्याचा अंतिम निर्णय हा नियुक्ती प्राधिकाऱ्यांचा राहील. ओके. सो उमेदवार उपस्थित न झाल्यास उमेदवार काय झाला? इथं खूप महत्वाचा मुद्दा. उमेदवार उपस्थित न झाल्यास संबंधित उमेदवारास कार्यकारी सहाय्यक या पदभरतीमध्ये स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्याचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. जे विद्यार्थी खरंच BMC मध्ये ज्यांना जॉईन करायचे नाही तर त्या विद्यार्थ्यांनी BMC ला पत्र लिहून किंवा मग ईमेलद्वारे किंवा मॅडमला तुम्ही फोन लावून बेस्ट वे तर तुम्ही मॅडमला पत्र लिहून कळवा की मला या पदामध्ये स्वारस्य नाही. ठीक आहे. किंवा या पदामध्ये मला इंटरेस्ट नाही. ठीक आहे. तर त्या प्रकारचा जर नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. मी तिथं हा अशा प्रकारचा नमुना टाकेन. ठीक आहे. किंवा BMC वेटिंग ग्रुप जे विद्यार्थी आमचा एक ग्रुप आहे BMC वेटिंग लिस्ट वाला BMC वेटिंग डिस्कशन ग्रुप त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. आता तुमच्यामुळे काय होईल तर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना फायदा होईल. ठीक आहे. जर तुम्ही दुसऱ्याचा फायदा कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा फायदा होईल. तुमचं पण समाधान होईल. ठीक आहे. तर आपण एक विद्यार्थी आहोत तर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला घ्यायचीच नसेल तर ही भरती प्रक्रिया अडवून ठेवू नका कृपया. प्लीज तुम्ही विद्यार्थ्यांना मदत करा आणि जेवढ्या लवकर ही भरती प्रक्रिया तुम्ही जर याला जर सपोर्ट कराल तर ते त्यांचं काम इझी होईल. ठीक आहे. तर जे विद्यार्थी जॉईन करणार नाहीत किंवा त्यांना मुंबईला न राहत आहे त्यांना आता कुठं MPSC मधून गावाकडे लागले आहेत किंवा कुठे दुसरी मोठी पोस्ट मिळाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी BMC ला पत्र लिहून कळवावे की मला यामध्ये स्वारस्य नाही. मग त्या अनुषंगाने काय तुमच्या जागा रिक्त होतील आणि समोरच्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळेल आणि त्याला सुद्धा नोकरी करण्याची त्याची काय स्वप्न आहेत पूर्ण होतील. सो त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. तर मी माझ्या प्रयत्नाने भरपूर केले आहेत. आता जे विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत त्यांनी सुद्धा आपल्याकडून तुम्ही प्रयत्न करा. जे विद्यार्थी तुम्हाला असे माहित आहे तुम्ही शोधा. MPSCच्या लिस्टमध्ये शोधा आणि असे कॉमन स्टुडंट बघा आणि त्यांना तुम्ही फोन करण्याचा प्रयत्न त्यांचा मोबाईल नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना तुम्ही विनंती करा की तुम्ही पत्र BMC ला पाठवा. जेणेकरून काय होईल मग ते तुमच्या जागा रिक्त होतील आणि तुम्हाला लवकर संधी मिळेल. ओके. सो
सो आता काही दिवसामध्ये फर्स्ट रिकॉल येईल. अ, जे विद्यार्थी सेकंड लिस्टमध्ये आहेत, त्याच्यानंतर मग त्यांना सेकंड रिकॉल येईल. असे 2 रिकॉल होतील. त्यानंतर मग मग क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय अशी लिस्ट लागेल. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ज्या काही जागा रिक्त आहेत, त्या रिक्त जागेवर समोरील उमेदवाराला बोलावण्यात येईल. ठीक आहे. तशा प्रकारे ही BMC वेटिंग लिस्ट थर्ड रिलीज होईल. आता ती फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये होईल. त्याची आपण प्रतीक्षा करू. जे विद्यार्थी BMC वेटिंगमध्ये आहेत त्यांनी कृपया कांबळे मॅडमना कॉल करून याबद्दल माहितीची चौकशी करत राहावी. ठीक आहे. आता आम्ही मागे व्हिजिट दिलं होतं तिथे 27 नोव्हेंबर 2025 ला. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपण भेटी घेऊ. आता समोरची भेट ही 9 फेब्रुवारीला आहे. तर तिथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आता 27 जानेवारीला काही मुलं तिथे जाऊन BMCला व्हिजिट देणार आहेत. तर अशा प्रकारे आपण अपडेट घेत राहू. ठीक आहे. तर 9 फेब्रुवारीला जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी BMC वेटिंग डिस्कशन ग्रुपमध्ये जॉइन व्हा आणि तुमचं मत कळवा. आपल्याला तिथं जाऊन कांबळे मॅडमला विनंती करायची आहे की प्रोसिजर लवकरात लवकर करावी. ठीक आहे. जेणेकरून जे प्रतीक्षेतील विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगली संधी मिळेल. ओके. सो अशा प्रकारे जे विद्यार्थी जॉइनिंग करणार आहेत तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. ठीक आहे. ज्यांना कृपया जॉइनिंग करायची नाही त्यांनी कांबळे मॅडमला पत्र लिहून कळवावे की आम्हाला या पदामध्ये स्वारस्य नाही, जेणेकरून काय समोरील विद्यार्थ्याचा फायदा होईल. ठीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मग मी सेकंड लिस्ट आपला थर्ड लिस्ट कधी लागेल आणि सेकंड लिस्टचा मेडिकल कधी असेल याबद्दल मी तिथे अपडेट देईन. ओके. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी.